राणी साहेब, पाणी आणू का? पाणी? होय, तुमचे पाय धुवायला. सकाळपासून काम करून करून दमला असताल ना तुम्ही. म्हणलं पाय धुते आणि जमलं तर तीच पिते. अहो मामी, असं का बोलताय? नाहीतर मग कसं बोलू? जेव्हा बघल तेव्हा फोनवर असतीस. एवढीच जर आठवण येते तुला तर जाऊन राहा की तिकडं. कोण अडवतंय वे तुला? अहो नाही, पण मी सकाळी एवढं बोलून बी आणि उलट उत्तर आहेच. काय बाय करावं ह्या आजकालच्या पोरींना जरा म्हणून लाज लज्जा नाही. अगं मी जेव्हा ह्या घरात लग्न करून आले होते ना तेव्हा दिस चरायचा, पण काम होयाची नाहीत. नाहीतर तू. पण मी आवरलंय. आवरलं म्हणजे? मग काय उपकार केलेस का काय? आवरलं म्हण. अहो नाही नाही मम्मी, तसं नव्हतं म्हणायचं मला. मला म्हणायचं होतं की सकाळची सगळी काम. मग काय आता जेवढं सांगेल तेवढंच करणार आहेस का तू? बाकी काय नाही. अगं लग्न घर आहे आपलं. का तुझा या लग्नाशी काही संबंध नाही तसं सांग बाई. म्हणजे मी काही विचारणार तरी नाही ना तुला. अहो नाही मामी, असं का बोलताय तुम्ही? तुम्ही मला सांगा, मी समधी काम करते. सगळंच कसं काय सांगायला लागतंय तुला? आता काय लहान आहेस वे? अगं लग्न घर आहे म्हणल्यावर काही एक काम असतंय का? आता पाहुणं रावळं यायचे, मग त्यांची व्यवस्था करायची म्हणल्यावर सगळी तयारी नको करून ठेवायला? घरात किस्त अंतरून पांघरून हाय काय नाही, ती धुवायचं हाय का नाही हे कुणी बघायचं का ती बी मीच सांगायचं? आताच्या आता बघते मी, धुवून बी घेते. हा बघ बाई, तुला जमल तसं कर. बघत काय उभी राहिलीस? जा. गुड मॉर्निंग भैया, बोला की. गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग. काय काम होतं का? काय असेल तर सांगा मला. काय रंगाचं एवढं ठरवलं आम्ही, बाकीच्या गोष्टींचं राहिलंच की. मी येऊ का? आपण लिस्ट करू. मम्मी तुमचं हे मला बाकीला आवडतं बर का. म्हणजे कुठल्याच कामाला तुम्ही नाही म्हणत नाही. पण आजकालच्या मुलींना काय लागतं हे तुम्हाला कसं कळणार? म्हणजे जयश्री, शीतल दोघींची चॉईस सेम आहे असंच म्हणायचं होतं ना तुम्हाला. मग कशाला काळजी करताय? पाठवते की लगेच मी तिला. थँक्यू बर का मामी. बरं ठेवू का मग? आणि पुटात माझ्या माईन ग मोईन. मामी बघितलं मी, सगळ्यांचं होईल इतकं आहे. राहू दे. एक काम कर, जरा भैयांकडे जाऊन ये जा. का? अगं त्यांना लिस्ट करायची सामानाची. पण मामी असं सारखं सारखं गेलं बरं दिसेल का? मैत्रिणींच्या घरी सारखी सारखी जातीस तेव्हा नाही ग तुला काय वाटत? हा, मला चांगलंच ठाव आहे. माझ्या जेडीला एवढं चांगलं स्थळ मिळालंय ना, ती कसं बघवल तुला? अहो नाही हो मामी, तसं काय नाही. तसं नाही तर मग कसं? विठ्ठला पांडुरंगा. अगं जत्रा आली की पालं बी पडली. मामी मी जाते. हा ये जाऊन. काय म्हणतात ती बघ. आणि हे बघ, तिथं जाऊन वरतोंड करून लय काय उलट सुलट बोलू नकोस. जेवढी काम आहेत तेवढी कर आणि ये गप घरला. आज तर काम करूनच येत असते मी. काय ग पुष्पे, ही कुठे निघाली? आहो ती भैयांच्याकडे चालली जरा मदतीला. आता आपल्या घरचं बघायचं सोडून त्यांच्या घरची व्हायची कशाला व्हायची ग? अहो हितनं पुढची आपली वजी तीच वाहणार आहेत. मग आत्ता त्यांच्यासाठी खपलं तर काय बिघडतंय? कोणीतरी येणार येणार ग शीत. अहो काय साहेब दार वाजवताय? का ओरडताय? आणि किती मोठे ना. का ह्या वयामध्ये एवढा त्रास करून घेणं बरं दिसतं का? किती दिवस मला असं डांबून ठेवणार आहात? बरं तुम्हाला मोकळं सोडलं की तुम्ही काय करता? ताई साहेबांना फोन करता,
पण मी बोलते त्याच्यात काय चूक आहे? तुमचं वागणं हे बघा, चुकीचं बरोबर हे सगळं आपल्या मान्यावर असतं आई साहेब. सगळ्या जगासमोर आपल्या मुलाला तू चुकीचा आहेस, तू चुकीचा आहेस असं म्हटल्यानंतर जग दुनिया सुद्धा तेच म्हणणार. त्यापेक्षा हे बरं आहे ना, तेच राहा तुम्ही. तुम्ही सुखात, आम्ही सुखात. सुखात हे असं सुखात जन्मदात्या आईला दाबून ठेवणं, आणि आता हे काय नवीन काढलंय? काय नवीन? लग्नाचं. आम्हाला आतमध्ये सगळं ऐकू येतं. आता ज्या त्या वयामध्ये ज्या त्या गोष्टी झाल्या पाहिजेत आई साहेब. तुम्ही लग्न करू नका असं नाही म्हणत आम्ही, पण त्या जयश्री बरोबर का दुसरी स्थळ आली नाहीत, आमचा याला विरोध आहे. आम्ही काय करायचं काय नाही करायचं हे तुम्ही आम्हाला शिकवू नका. ते दिवस गेले आता. मला माहितीये तू का लग्न करतोयस ते. सांगा बरं आम्हाला पण कशासाठी करणार, कळू द्या आम्हाला पण. सांगा. त्या शीतलच्या वेडापायी तिने तुला नकार दिला, तो तुला अजून पचला नाही म्हणून तू हे सगळं करतोयस. जे झालं ते झालं, पण तू हे जे वागतोयस ते आम्हाला अजिबात चालणार नाही. कोणाला काय सांगायचं बिंदास सांगायचं. सांगा कोणाला सांगायचंय. 2 टायमाचं खायला मिळतंय, गिळायला मिळतंय ना, ते गप गिळायचं. अजिबात तोंडातून आवाज काढायचा नाही. जर तोंडातनं बाहेर आवाज आला नाहीतर तोंड आणि हातपाय बांधून इथं ठेवेन. तेवढं आशीर्वादच राहील. अहो आशीर्वाद द्या आई, थोर तुझे आशीर्वाद. उषा, अगं ऐक की. काय हो, काय झालं? जरा आतनं स्टूल घेऊन ये, म्हणजे वरची जळमट काढून घेतो. आव ते राहू देत, ते बघतो आम्ही. अगं उद्या जत्रा आहे आपल्या गावची, जळमट तर काढावीच लागतील ना. अहो आज काढले की परत उद्या जळमट होत्या तिथं. ते काय आपल्या घरासारखं थोडंच आहे वय. ध्रुव, जा खेळ जा बाहेर. आजवर आपल्या घरात सगळं करत होतो, पण आता दुसऱ्याच्या घरात. अगं अजून तेच डोक्यात धरून बसलीस. अशी जर प्रत्येक गोष्ट डोक्यात धरून बसलीस तर कसं होईल बरं? अक्का, काय ग? उद्या जत्रेला शीतलला बोलवूयात. नाही म्हणजे जवळ असते तरी नियमाने सांगायला पाहिजे ना. वय तसं मी पुष्पाला फोन करून विचारून घेते. काय बाई, शीतलीला सासू मिळाले. आता काय झालं? अहो देवळात पुष्पताई काय बोलले ऐकलं नाही होय? काय ग? अहो म्हणजे त्या जरा आडून आडूनच बोलत होत्या, पण मला त्यांच्या बोलण्याचा रोग लक्षात आला. म्हणत होत्या की आता लग्न एवढं मोठं करायचं, लग्नात काय थोडा खर्च होणार आहे होय? आता आहेत पाहुणे, बघूया कोण कोण कसं कसं मदत करते ते. असं म्हणली? त्या चुली संघ बोलत होती, मी बी तिथंच होते, आणि म्हणत होते की आता आपण पुढे पुढे होऊन पाहुण्याने कसं सांगायचं, त्यांचं त्यांना कळलं पाहिजे ना. म्हणजे आपण त्यांना पैशाची मदत करायला पाहिजे अशी अपेक्षा आहे का काय त्यांची? वय हो, समाधान भाऊजी तसं तुम्हाला काय म्हणलंय का? नाही, त्याला आपली परिस्थिती माहिती आहे की. होय, पण अक्का आपल्याला लग्नात काहीतरी करावंच लागेल ना त्यांना. होय, बघू तिला काहीतरी वस्तू घेऊन देऊ आपण, म्हणजे तिच्या संसाराला उपयोगी असेल. आता तिला तरी काय कमी आहे म्हणा, मस्त भरलेलं घर आहे तिचं. होय, ते बी खरंच आहे, पण असू दे, आपण आपलं देऊ काहीतरी. आता त्याचा वापर करायचा का नाही ते त्यांचं ते बघून घेतील. काय हो? अगं अजून लय वेळ आहे त्याला.
पुढचं पुढं बघू. आता जत्रा आली, जत्रेचं बघू. अहो असं कसं म्हणताय? काय ते ठरवायला पाहिजे की, म्हणजे तिला काय तर द्यायचं नाही, म्हणजे आपण तिला काय तर देऊच. अहो पण त्यासाठी आतापासून पैसे बाजूला काढून ठेवायला पाहिजेत. अक्का, आपण तिला ते फूड प्रोसेसर नाही तर मिक्सर यातलं काहीतरी एक घेऊन देऊ. नको, भैयानं फूड प्रोसेस पाठवून दिला त्यांच्या घरात एकदा. घरात? काय सांगताय? होय, त्यो जाधवांचा मैया. कोण? टॅलेंट? हा त्योच. त्याच्याकडनं भैयानं पाठवून दिला. मग काय पुष्पाचं कुठं ठेवून कुठं नको असं झालं होतं तिला. मग आता द्यायचं तरी काय? कशाला नको त्या गोष्टीवर विचार करत बसलाय. आणि हे बघा, काय सुचलं नाही ना तर सरळ पैसे पाकिटात घालू आणि पाकिट देऊ. मग त्यांचं ते बघत्याला काय करायचं ते. अहो असं कसं म्हणताय? एवढं जवळचं पाहुणं आणि पाकिटात पैसे कसं घालायचं? आणि साधं काहीतरी दिलं ना तर पुष्पाताईनं ते आवडायचं नाही. तुमचं म्हणणं पटतंय मला, पण आपली आत्ता किती वाढत नव्हती बघताय ना तुम्ही. बघू, जे जमल ते करू. नाहीतर असं करूया, म्हणजे आता उद्या शीतल येईल ना, तिला विचारून ठेवते मी. बघू तिला काय सुचतंय का. तसंच करूया. कुणीतरी येणार ग पाहुणे घर. भैया आता तुम्ही एक काम करायचं, अजिबात गडबड करायची नाही. हा. आणि हे परफ्यूम मी स्पेशल तुमच्यासाठी आणले. हे आत्ता मारा, शीतल आली ना की आपोआप तुमच्या जवळ येईल. टॅलेंट. अशा परफ्यूमने इम्प्रेस होणारी शीतल नाही रे. ती कशाने जवळ येते हे कळलं तर आय विल ब्रिंग दॅट ना. भैया कंट्रोल जरा एक्साइटमेंट कमी. जाऊ दे तिकडे. या वेल. नमस्कार हर्षवर्धन. आज जीजी म्हणल्या मी बी येते. म्हणले चला, त्या निमित्तानं तुम्हाला तुमच्या होणाऱ्या नात जवळचं घर बी बघता येईल ना. असं जिजे ये की आत या. वेलकम जीजी या. सॉरी बर का जीजी, त्याचं काय झालं, काम पेंडिंग होती ना म्हणून तुम्हाला नाही बोलवलं आम्ही. बर का जीजी, लई भारी घर आहे यांचं, बघा की. अगं चांगलंच आहे. माझं एवढ्या दिवसात इकडे येणंच झालं नाही ना, त्याच्यामुळे मला ठाव नाही. हाय, चांगलंय. तुमचीच कृपा म्हणायची. मला आवडलं हे तर सगळं आलं नाही का. एवढ्या मोठ्या घरात जेडी माझी सुखानं संसार करत. काय ग शीतल? अहो जीजी, हे तर समधी काम करायला माणसं आहे त्यांच्याकडं. अहो हितली काडी तिथं करायला लागणार नाही आपल्या जयश्रींना. काय हो, आता तेवढं तरी केलंच पाहिजे का नाही जीजी. पण भैया, माणसं कुठं कोण दिसत नाहीत र. हे आता नाही तिथं कोण, बाहेर गेले सगळे. जीजी, मी येणार असले का नाही की हे सगळ्या लोकांना सुट्टी देतात. म्हणजे कसं, कामात डिस्टर्ब नको, नाही का. हा ते सुट्ट्याच जरा इकडं नाही तर रानात वगैरे. टॅलेंट भाऊजी, आज नाही का जाणार तुम्ही बाहेर? कोल्ड्रिंक का नाही? नाही, आम्ही कालच स्टॉक भरून ठेवलाय ना. जीजी काय करणार तुम्ही? नग
मला काय नाही ग, असं कसं काहीतरी घ्यावं लागेल. मी फक्त पाणी घेते. जीजी तुम्ही बसा इथं, मी कामावरून येते. काय काय काम आहेत? हा काम ते सांगतो की. काम ते अचानक काय काम होते रे? रंगाचं काम आहे ना आतल्या. हा रंगाचं आतल्या खोलीत बघायचं जरा. अगो बाई, रंगाचं हायच व्हय अजून. मला वाटलं होतं आतापर्यंत पेंटर येऊन रंगवत बी असतात. अहो कालच तर आपण ठरवलं होतं ना सगळं रंगाचं. बोललो होतो जीजी, पण म्हटलं जरा कलर मधली स्कीम बदलायची. बदलायचं व्हय? बर बर बदलू की. मी काय म्हणतो इथं हॉलमध्ये कुठला रंग द्यायचा मग? हॉलमध्ये अहो कालच सांगितलं होतं की हॉलमध्ये का नाही आपण निळा रंग देऊया, किंवा फिकट भगवा असते का नाही तो देऊ. आणि आतमध्ये हा आत बघू. चला 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 या. या इकडं चला. काही नाही, चला तिकडं. का इथं रंग नाही द्यायचा व्हय? इथं नाही, आम्ही बघतो ते नंतर. चला तुम्ही तिकडं. हो का पण कसं नाही चालते? अख्खं घर रंगवलं आणि एकच खोली नाही रंगवली तर काय हो जीजी? अगं काय बोलतेस? मला काय तुझं बोलणं आहे काही ना. अगं जरा मोठ्याचं बोल की. अहो म्हणलं हर्षवर्धन म्हणतात ही खोली राहू द्या म्हणून. मग मी म्हणलं आता अख्खं घर रंगवताय आणि एकच खोली रंगवली नाही तर कसं दिसल ते? बरं दिसल का हो? अगं ती पण खोली रंगवून घ्या म्हणाव. अहो रंगवलं असतं, पण ते घेतो नंतर रंगवून. त्यात काय महत्वाचं नाही एवढं. बर बाबा, पण होय रे भैया, हा आई कुठे दिसणार? आई तुम्हाला सांगितलं होतं की ताई साहेबांकडे गेल्यात. अरे की तिकडे, इकडे काय नाही. इथं आतमध्ये किचन आहे का? आत हा किचन आहे आतमध्ये. तुम्ही चला की बाहेर. मग इथं नाही का रंग द्यायचा? तिथं द्यायचंय ते बघतो आम्ही नंतर. एक काम करू, आपण बाहेर बसून बोलू. तसं तर तसं. अजून काय काम नाही का? नाही अजून काय काम नाही, आम्ही करतो नंतर. चला बाहेर, बाहेर बसून बोलू. नाहीतर जीजी एकट्या ताट कळतात. चला. बघा जीजी, म्हणलं होतं की नाही लगेच होईल. झालं ती सगळी काम. होय, तशी झालंच काम सगळी, पण आम्ही बघतो पुढचं. हा लेट बी. भैया लेट इट बी. तुला काय इंग्लिश मध्ये चुका करायला ठेवलाय का रे इथं? सिच्युएशन काय आणि तुमचं काय चाललंय? जा चहा पाण्याचं बघ जा. हा सॉरी बरं का ते. बर मी येते, जरा गडबड आहे. जीजी तुम्ही इथंच बसा. आता मी इथं बसून काय करू? मी पण येतोय संग. आता एवढा आलाच आहे तर नाच जावयाकडनं पाहुणचार करून घ्या की. आणि तसं बी ऊन जरा उतरलं ना की मग ये. आणि हर्षवर्धन सोडतील की तुम्हाला. हर्षवर्धन हा? काय सोडाल ना? तर त्यासाठीच बसतोय नाही का इथं, सेवा करायला. बर बर, आता तू म्हणतीस तसंच करते मी. चला मग. म्हणलं होतं ना तुला, माझ्या नादाला लागायचं नाही. शीतल उर्फ मिसेस फौजी हाय मी. माझ्याशी नीटच वागायचं. काय